नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जो काही आपण व्हिडिओ टाकलेला होता, की मुलाखतीला खरंच पैसे मागतात का? आणि माझा मित्र कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जॉबला लागलेला आहे. त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्यानंतर काही मुलांनी मेसेजेस केलेले आहेत, त्या व्हिडिओखाली कमेंट केलेल्या आहेत, की सर शिक्षक भरतीची जी काही मुलाखत आहे, त्या मुलाखतीची तयारी नेमकी कशी करायची? आणि त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि दुसरा एक विद्यार्थ्याने जो प्रश्न विचारलेला आहे, की बऱ्याच मुलांच्या मनामध्ये आहे, की सर संस्थापकाने जर पैसे मागितले, तर काय करायचं? आता संस्थापकाने जर का तुमच्याकडे पैसे मागितले, तर काय करायचं? संस्थापकाला आपण पैसे तर द्यायचे नाहीतच, पण नेमकी कोणती गोष्ट संस्थापकांना आपल्याला द्यायची आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे काही आपल्याला संस्थापकाला द्यायचं आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला मी काय करणार आहे, ते सांगणार आहे. परंतु हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ एकही रुपया न देता केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरती आपल्याला भरती व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीनं मुलाखतीची तयारी करायची आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बोलणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया, की शिक्षक भरतीची मुलाखत देत असताना त्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की शिक्षक भरतीला जात असताना मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच मुलांच्या या ठिकाणी कमेंट आहेत, की सर 20% ज्या काही संस्था आहेत त्या पैसे मागत नाहीत, परंतु जवळ-जवळ 80% ज्या काही संस्था आहेत किंवा त्यांचे जे संस्था चालक आहेत ते आपल्याकडे पैसे मागतात. तर हा व्हिडिओ मी बनवत असताना त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की आपल्या डोक्यात म्हणजे आपण ज्या वेळेला मुलाखतीला जाणार आहे, तर मुलाखतीला जायच्या अगोदरच आपण पैशाचा विचार अजिबात करू नका. आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे, की मी आतापर्यंत 100% दिलेला आहे. यापुढेही माझा जो काही बेस्ट आहे तो देणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण तयारी करून जायचं आहे. पैशाचा विषय हा तुमची मुलाखत झाल्याच्या नंतरचा आहे. द्यायचं किंवा नाही द्यायचं हे आपण नंतर ठरवायचं आहे. परंतु त्यापूर्वी आपली जबाबदारी आहे, की आपण चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली पाहिजे. आणि मी आत्तासुद्धा सांगतो, की जे काही संस्थापकाला आपण द्यायचं आहे ते व्हिडिओच्या नंतर आपण बघू. चला मग सुरुवात करूया, की शिक्षक भरतीची मुलाखत तयारी कशा पद्धतीने करायची. आता शिक्षक भरतीच्या मुलाखतीला जात असताना सगळ्यात अगोदर आपल्याला नियोजन करणे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये जो काही पोशाख आहे, तो पोशाख कशा पद्धतीने असला पाहिजे. या ठिकाणी स्त्रीचा पोशाख कशा पद्धतीने असला पाहिजे आणि पुरुषांचा पोशाख कशा पद्धतीने असला पाहिजे. तर स्त्रियांचा पोशाख एक लक्षात ठेवा, की आपण शिक्षक आहे आणि आपण शिक्षक म्हणून जाणार आहे आणि तुमच्यासमोर असणारी मुलं आपल्याला आपल्याकडून संस्कार घेत असतात आणि आपल्याला ही जी पिढी आहे, ही संस्कारक्षम पिढी घडवायची आहे. त्यामुळं एक शिक्षक म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांच्या समोर काय असतो, आदर्श असतो आणि म्हणून एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्याला तिथं जायचं आहे. म्हणून ज्यावेळी आपला पोशाख असतो, तो पोशाख स्त्रीने परिधान करायचा कशा पद्धतीचा, तर स्त्रीने साडी नेसून या ठिकाणी ज्या पद्धतीने शिक्षिकेची साडी असते, असं सिंपल वेमध्ये जावा. जास्त काही मेकअप वगैरे करून जाऊ नका. कारण मुलींना किंवा स्त्रियांना सवय असते, की एखाद्या ठिकाणी आपण जर निघालो, तर चांगला भडक मेकअप करायचा, लिपस्टिक वगैरे लावायची, पावडर वगैरे लावायची. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर ठिकाणी ठीक आहे, परंतु शिक्षक भरतीमध्ये जात असताना ज्यावेळेला आपण पाठ शिकवायला जातो, त्यावेळेला समोर त्या वर्गातले जे काही तुमच्या विषयाचे शिक्षक असतील ते शिक्षक, त्यानंतर मुख्याध्यापक आणि जर तिथं ते संस्थापक हजर असतील, तर ते संस्थापकसुद्धा तुमच्या पाठाला या ठिकाणी समोर तुमच्या बसलेले असतात. आणि ते ज्या वेळेला समोर बसलेले असतात, त्यावेळेला आपल्याला घाम फुटतो आणि घाम फुटल्यानंतर त्या घामाच्या धारामध्ये तुमचा मेकअप निघून जातो. ज्या ठिकाणचा मेकअप निघून जाणार, त्या ठिकाणी तुमचा चेहरा काळा पडणार आणि जिथं शिल्लक असेल तिथं मात्र काय होईल, पांढरे-पांढरे डाग दिसतील आणि हीच काळजी आपल्याला काय करायची आहे, घ्यायची आहे. जास्त भडक मेकअप करून जायचं नाही. साधी सिंपल या ठिकाणी साडी वगैरे परिधान करून आपण जायचं आहे. आणि पुरुषांच्यासाठी सुद्धा सांगतो, की जसा शिक्षकाचा पोशाख असतो प्रोफेशनल, त्या पद्धतीनं तुम्ही पोशाख पॅन्ट आणि शर्ट, फुल शर्ट आणि पॅन्ट घालून जा. परंतु जीन्स किंवा टी-शर्ट वगैरे असा जो काही पोशाख आहे, तो पोशाख परिधान करू नका. बाहेर ठीक आहे, परंतु आपण ज्यावेळेला शिक्षक भरतीची मुलाखत या ठिकाणी देण्यासाठी जाणार आहे, तिथं पाठ घेणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे बघत असताना एक शिक्षक कसा असावा, या अँगलनेच विचार केला जाणार आहे. आणि मी आत्तासुद्धा तुम्हाला सांगतो, की जे संस्थापक पैसे वगैरे घेणार नाहीत, गुणवत्तेच्या आधारावरती ज्यांना वाटतं, की आपण विद्यार्थी सिलेक्ट केले पाहिजेत किंवा शिक्षक सिलेक्ट केले पाहिजेत, तर त्यांच्यासाठी असणार आहे. म्हणून मी सांगतो, की ही जी काही
स्त्री किंवा पुरुषांच्या पोशाखाची जी काही ही आहे पोशाखाची पद्धती आहे ती अशा पद्धतीने असली पाहिजे. एक शिक्षक म्हणून तुम्ही बघत असाल किंवा आपण आपले शिक्षक आपल्या आपण ज्या वेळेला शाळेला होतो त्यावेळेला शिक्षक कशा पद्धतीने यायचे हे तुम्ही डोळ्यासमोर घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही पोशाख करून जा. दुसरी गोष्ट की गेल्यानंतर तिथं आपल्याला एक पाठ घ्यायला लावतील. आता पाठाची तयारी करत असताना याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्हाला तिथं सांगितलं जाईल की तुमची तयारी तुम्ही पाठाची तयारी केलेली आहे का? किंवा कोणत्या पाठाची तयारी केली? तुम्ही कितवीच्या वर्गावरती पाठ घेणार आहे? आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला ऑन दी स्पॉट एखाद्या वर्गावरती जायला लावलं, म्हणजे एखाद्या वर्गावरती तिथं जायला लावलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तिथं एखादा पाठ दिला जाईल. म्हणजे अगोदर देतात पाठ, परंतु तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा 6वीच्या वर्गाचा अमुक-अमुक पाठ तुम्ही घ्या. त्यावेळेला मात्र तुम्हाला त्या पाठाचं नियोजन तिथं करायचं आहे. तुम्हाला अगोदर वेळ दिला जाईल आणि मग तुम्हाला त्या पाठाची तयारी करायची आहे. म्हणजे 2 प्रकारच्या पाठाची तुम्हाला तयारी करायची आहे. एक म्हणजे तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एखादा पाठ असा असला पाहिजे की या वर्गावरती मी हा पाठ घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट पाठाची निवड करत असताना अशा पाठाची निवड करायची की जो पाठ मुलांना समजायला सोपा जाईल, तुम्हाला सांगायला सोपा जाईल. दैनंदिन जीवनातली उदाहरणं त्याच्यामध्ये भरपूर देता येतील. मुलांच्याकडनं त्यांच्या पद्धतीने प्रश्नोत्तरं या ठिकाणी आपल्याला घेता येतील चांगल्या पद्धतीची आणि जेणेकरून मुलांना तो पाठ समजेल, आपल्यालाही सोपा जाईल आणि एक मनोरंजक असा पाठ होईल. अशा पद्धतीच्या पाठाची तयारी आपण घरी करायची आहे. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या मतानुसार किंवा तुम्हाला जो कुठला वर्गाचा पाठ घ्यायला आवडेल तो तुम्ही घ्या. तर त्या बाबतीमध्ये तुमच्याकडे तयारी असली पाहिजे आणि त्या पाठाची शैक्षणिक साधनंसुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत. ही झाली म्हणजे तुमच्या आवडत्या इयत्तेचा कुठलाही पाठ असेल तो घ्यायला लावला तर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर का तुम्हाला तिथं ऑन दी स्पॉट एखादा पाठ घ्यायला लावला तर तो पाठ घेत असताना नेमकं त्याच्यामध्ये आपण कुठल्या कारण ऑन दी स्पॉट गेल्यानंतर तिथे तरी कुठली शैक्षणिक साधनं तुमच्याकडे उपलब्ध नसणार आहेत. परंतु त्याच्यावरती तुम्हाला विचार करता यावा. चांगल्या पद्धतीनं मुलांना समजावून सांगता यावं आणि मग दैनंदिन जीवनामध्ये कुठली मुलांच्या जीवनाशी निगडीत या ठिकाणी उदाहरणं देता येतील त्याचा थोडासा विचार करावा आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाठाचं नियोजन करावं. आता हे झालं पाठ नियोजनाची गोष्ट. मग आता प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आपण वर्ग अध्यापनाला जाणार त्याच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की वर्गामध्ये कोण-कोण असणार. एक तर विद्यार्थी असणार. त्यानंतर त्या वर्गामध्ये गेल्यानंतर जो विषय तुम्ही शिकवणार आहे त्या विषयाचे शिक्षक तिथं असणार. म्हणजे पाठीमागे ते बसतात आणि त्यानंतर संस्थापक, मुख्याध्यापक वगैरे. तर ही मंडळी असतात आणि मग त्या वर्गातली जी काही हजर असतील ती मुलं. आता वर्गात गेल्यानंतर आता यानुसार आपल्याला पाठ घ्यायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला की प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन, स्वाध्याय यानुसार तुमच्या पाठाची रचना असली पाहिजे. परंतु वर्गात गेल्यानंतर बघा तुमचा जो आवाज आहे शिकवताना तो आवाज मोठा असायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमचा आवाज मोठा नसेल तर काय केलं जातं मुद्दामहून जे काही पाठीमागं मुलं बसलेले असतात ज्यावेळेस तुम्ही असं बोर्डवरती एखादं लिखाण करत असता त्यावेळेला त्या वर्गाचे शिक्षक पाठीमागच्या विद्यार्थ्याला सांगतात की मला ऐकू येत नाही म्हणून सांग. मग एखादा मुलगा पाठीमागं सांगतो की मॅडम किंवा सर मला पाठीमागं ऐकू येत नाही आणि मग जर असं म्हटलं तर तुमच्यासमोर ती तिघंजण असतात आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती एक पद्धतीचं प्रेशर क्रिएट होतं लक्षात ठेवा. त्यामुळं तुमचा आवाज मोठा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुमचं जे अक्षर आहे ते अक्षरसुद्धा आता प्रत्येकालाच काय अक्षराची देणगी लाभत नाही. जसं असेल तसं असेल. परंतु म्हणजे जे तुम्ही अक्षर लिहिणार आहे ते अक्षर एकतर मोठं असावं, सुटसुटीत असावं आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचं असावं किंवा ते समोरच्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्यांना कळेल अशा पद्धतीचं ते अक्षर तुमचं फलक लेखनावरचं असलं पाहिजे. म्हणजे फलक लेखन तुमचं चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की तुम्ही पाठाला गेल्यानंतर तिथं तुम्ही खडू वगैरे आहेत का, डस्टर वगैरे आहे का, ही सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे. कारण अचानक वेळेला तुम्ही गेल्या जर पाठ सुरू केला तर मग पाठ सुरू केल्याच्या नंतर काय होईल की एखादा शब्द तुमचा चुकला आणि तो जर तुम्हाला पुसायचा असेल तर मग त्यावेळेला तुम्ही बघणार की एखादं कापड तिथं आहे का, डस्टर तिथं आहे का आणि मग नसेल तर तुम्ही काय करणार असं काहीतरी लिहिलेलं असलं तर ते तुम्ही असं हाताने पुसून टाकणार आणि मग त्याच्यानंतर तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं हे लक्षात ठेवा. आणि मग तिथं आपल्या लक्षात येतं की आपलं हे साहित्य विसरलेलं आहे, हे आपलं घ्यायचं विसरलेलं आहे आणि मग तुम्ही
पुन्हा त्या शिक्षकांना विचारणार, की "सर तुम्ही हे कुठे ठेवलेलं आहे?" वगैरे, वगैरे. तर ते त्या पाठाचं जे नियोजन असतं किंवा आपण जे वर्गाध्यापन करत असतो त्याच्यामध्ये विस्कळीतपणा येतो आणि मग त्यामुळं आपला जो पाठ आहे, तो पाठ या ठिकाणी विस्कळीत होत असतो. तर त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपलं जे साहित्य आहे, ते साहित्य योग्य ठिकाणी आहे का हे पहिलं चेक करणं आपली जबाबदारी आहे पाठ सुरू करण्याच्या अगोदर. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही पाठ शिकवायला सुरू करणार, त्यावेळेला तुमचा आवाज, तुमचं अक्षर याबद्दल मी बोललेलोच आहे. परंतु वर्गामध्ये गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुस्तक आहे किंवा नाही याची तुम्ही खातरजमा करून घ्यायला पाहिजे. आपला आवाज स्पष्ट पाठीमागे येतोय का नाही हे विचारलं पाहिजे. मी लिहिलेलं दिसतंय का नाही ह्या गोष्टी विचारल्या पाहिजे. हे पाठ सुरू असताना तुम्ही केलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता वर्ग नियंत्रण कसं असायला पाहिजे? तर बघा, ज्यावेळेस तुम्ही शिकवायला सुरू करताय, त्यावेळेला मुद्दामहून जे काही तिथले मुख्याध्यापक असतात किंवा शिक्षक असतात, ते एक वातावरण त्या ठिकाणी क्रिएट करतात. जसं मी मगाशी सांगितलं, की तुम्ही लिहित असताना पाठीमागे एखादा विद्यार्थी तुम्हाला म्हणतो, की "मॅडम तुमचा आवाज येत नाही." तशा पद्धतीनं काही मुलांना अगोदर वॉर्निंग दिलेली असते, की सांगितलेलं असतं, की "ह्या मॅडम पाठाला येतील आणि शेवटी तुम्ही काय करायचं आहे, शेवटला बसलेले विद्यार्थी आहेत." किंवा 1-2 मुलांना सूचना दिलेली असते, की तुम्ही जाणून-बुजून या ठिकाणी दंगा करायचा. मग त्यावेळेला तुमचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे, की कोण विद्यार्थी दंगा करतोय, काय करतोय, त्याला कशा पद्धतीनं आपण सूचना दिल्या पाहिजेत, याचं सुद्धा भान आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि तुमची नजर जी आहे ती चौफेर असायला पाहिजे. पाठीमागचा विद्यार्थी काय करतो, समोरचा विद्यार्थी काय करतो, आपल्या समोर जे बसलेले शिक्षक आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. आपण कुठलंही प्रेशर घ्यायचं नाही. आपण डगमगायचं नाही. आपलं काम आहे. आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास केली, त्याच्यानंतर अभियोग्यता दिली आणि मग त्याच्यानंतर आपण इथं आलेलो आहे. त्यामुळं आणि त्याचबरोबर आपण डी-एड, बी-एडचं या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला घाबरायची अजिबात गरज नाही. कारण कसंही आपण या ठिकाणी पुढे शिकवणार आहे. परंतु या मुलाखतीच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण ते मुख्याध्यापक वगैरे आपल्या समोर असतात, शिक्षक वगैरे, तर त्यावेळेला आपण काय करतो, थोडीशी आपल्या मनामध्ये भीती असते आणि त्यामुळे आपण गोंधळून जातो आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, की ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला परफेक्टली नियोजन करता आल्या पाहिजेत. तुमचा पाठ अजिबात विस्कळीत झाला नसला पाहिजे. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अध्यापन सुरू करणार, एखादा पाठ तुम्ही शिकवायला चालू करणार, त्यावेळेला या गोष्टींचा प्रामुख्याने या 5 गोष्टींचा त्याच्यामध्ये वापर व्हायला पाहिजे. म्हणजे काय, प्रस्तावना पहिल्यांदा तुम्हाला तिथे करायची आहे. प्रस्तावनेमध्ये तुम्हाला माहिती आहे, हे सगळं आपण डी-एडला असताना शिकलेलो आहे, की प्रस्तावना करत असताना समोरचे जे काही आपले विद्यार्थी बसलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांची अभिरुची या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणजे वातावरण तयार करून त्या विद्यार्थ्यांचं अवदान आपल्याकडे खेचण्याची किंवा त्या पाठाकडे खेचण्याची जबाबदारी आपली असते आणि त्यासाठी ही प्रस्तावना गरजेची असते आणि म्हणून प्रस्तावना चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. कशा पद्धतीनं प्रस्तावना करायची हे सुद्धा तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हेतुकथन. आता हेतुकथन म्हणजे काय, की एकदा का प्रस्तावना केली, त्या विद्यार्थ्यांचं ध्यान आपल्याकडं आकर्षित झालं, त्या पाठाकडे आकर्षित झालं, तर आपल्याला हेतुकथन म्हणजे त्या पाठाचा नेमका हेतू काय आहे, हे विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कळून जातं, की या पाठाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायचं आहे आणि नेमकं त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं, की मॅडम आता आपल्याला काय शिकवणार आहेत, सर आपल्याला काय शिकवणार आहेत आणि मग त्यानुसार त्या विद्यार्थ्यांचं जे लक्ष आहे ते तुमच्या पाठाकडं, तुमच्याकडं व्यवस्थितरित्या राहतं. म्हणून हेतुकथन हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे विषय प्रतिपादन. आता विषय प्रतिपादन म्हणजे जो काही पाठ आपल्याला शिकवायचा आहे तो स्पष्ट करून सांगायचा आहे आणि हे सांगत असताना आपल्याला मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं या ठिकाणी द्यायची आहेत. त्यानंतर चांगल्या चांगल्या पद्धतीची शैक्षणिक साधनं या ठिकाणी आपल्याला वापरायची आहेत आणि ही उदाहरणं देऊन शैक्षणिक साधनं वापरून या पाठाचा जो काही सार आहे तो या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे आणि त्या माध्यमातून हा पाठ आपल्याला शिकवायचा आहे. आता त्याच्यानंतर संकलन. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं शिकवत असताना तुमची नजर जी आहे चौफेर असायला पाहिजे. सर्व मुलांच्याकडे लक्ष असायला पाहिजे आणि मग तुम्ही याच्या म्हणजे जे काय आहे विषय प्रतिपादन करत असताना, ते स्पष्टीकरण देत असताना चांगल्या चांगल्या शैक्षणिक साधनांचा वापर करून एक चर्चात्मक पाठ या ठिकाणी तुम्ही घेतला पाहिजे. त्यानंतर संकलन. संकलनमध्ये काय असतं, की पाठ शिकवल्याच्या नंतर शेवटी जाता-जाता म्हणजे एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी क्रिकेटची मॅच आहे आणि क्रिकेटची मॅच आपण समजा बघू नाही शकलो, परंतु नंतर संध्याकाळी आपण घरी आलो, की
जे काही दिवसभरात मॅच झालेले आहे त्याचा हायलाईट आपण बघतो. तशा पद्धतीनं हायलाईट म्हणजे जो काही आपण पाठ शिकवलेला आहे, तो थोडक्यात विद्यार्थ्यांना शेवटला रिकॉल करून द्यायचा आहे, की या पाठाच्या माध्यमातून आपण अशा-अशा गोष्टी शिकलेलो आहे. म्हणजे शॉर्टमध्ये जे काही आपण त्या पाठात शिकलेलो आहे, ते या ठिकाणी थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो संकलन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाठ शिकवल्यानंतर ही गोष्ट आपण विसरतो. स्वाध्याय विद्यार्थ्यांना आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचा स्वाध्याय या ठिकाणी दिला पाहिजे. आता स्वाध्यायाच्या नंतरची पायरी आहे, की ते स्वाध्याय आपण तपासून वगैरे घेतो. परंतु आपल्याला इथे काय करायचं आहे, मुलाखतीसाठी हा पाठ द्यायचा आहे. तिथं आपलं कौशल्य दाखवायचं आहे. त्यामुळं ही जी पायरी आहे, फक्त आपण स्वाध्याय द्यायचं काम करायचं आहे. असा स्वाध्याय द्यायचा, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी रिलेटेड काहीतरी गोष्टी असाव्यात, त्या पाठाच्या रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी झाल्या, की पाठ नियोजन करत असताना प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन, स्वाध्याय या माध्यमातूनच तुम्हाला या ठिकाणी पाठ घ्यायचा आहे. या गोष्टी पाठ घेत असताना फॉलो करायलाच पाहिजेत. कारण आपण मुलाखतीला जातो, आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते, की मी सिलेक्ट होईन किंवा नाही होईन, किंवा हे जे सिलेक्शन आहे, हे फक्त पैशाच्या जीवावरती होणार आहे. त्यामुळे मी किती जरी हा पाठ घेतला तरी, किंवा हे जे माझं काही कौशल्य आहे, माझी गुणवत्ता आहे, ती जरी मी सिद्ध केली तरी या ठिकाणी काय होईल, माझं सिलेक्शन होणार नाही. जो कोणी पैसा देईल त्याचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आणि तुमचं उद्दिष्ट किंवा तुमचं ध्येय एकच असलं पाहिजे, की माझा जो काही पाठ आहे किंवा माझं जे वर्ग अध्यापन आहे ते अतिशय दर्जेदार झालं पाहिजे, जेणेकरून संस्थापकाच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे. त्याच्याकडे 2 पर्याय असायला पाहिजेत, की एकीकडे पैसा आणि एकीकडे गुणवत्ता. आणि तुमच्या दर्जेदार गुणवत्तेला पाहून एक वेळ संस्थापकाच्या मनात यायला पाहिजे, की मला पैसे नसले तरी चालतील, परंतु हा शिक्षक मला या ठिकाणी घ्यायचा आहे. भविष्यामध्ये माझ्या शाळेच्या दृष्टीनं, माझ्या संस्थेच्या दृष्टीनं हा शिक्षक किंवा हा अध्यापक अतिशय दर्जेदार आहे आणि मला तो भविष्यामध्ये माझ्या संस्थेचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे तुमचं जे अध्यापन आहे, जे अध्यापन कौशल्य आहे, ते अतिशय दर्जेदार कशा पद्धतीने होईल आणि तुमची छाप त्या मुख्याध्यापकावरती, त्या संस्थापकावरती कशा पद्धतीनं पडेल, याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पैशाचा विषय नंतर. त्यानंतर बघा, पाठ झाल्याच्या नंतर तुम्हाला मुलाखतीची जी काही प्रश्नोत्तरे आहेत ती विचारली जातील. तुम्हाला नंतर संस्थेच्या ऑफिसमध्ये वगैरे नेलं जाईल आणि तिथं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मग त्याची तयारी कशी करायची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल माहिती, जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे, तुमचं नाव, तुमचं गाव, किती तुमचं शिक्षण झालेलं आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला विचारल्या जातील. शिक्षणासंबंधी जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे त्याच्या संदर्भामध्ये विचारलं जाईल. त्याच्यानंतर जे काही हे तुम्ही वर्ग अध्यापन केलेलं आहे, याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो पद्धती माहिती पाहिजेत. म्हणजे तुमचा गणित विषय आहे, तुमचा विज्ञान विषय आहे, तुमचा भाषा विषय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पद्धती वापरता येतात, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल, की असा-असा पाठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणती पद्धती वापराल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातील. त्यानंतर विशेष गरजा असणारे बालक, आता यासाठी जे काही आपण अभियोग्यतेसाठी उपयोजनात्मक प्रश्न वाचलेले आहेत मानसशास्त्राचे, म्हणजे एखादा अपंग विद्यार्थी आहे किंवा एखाद्याची बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक कमी आहे, किंवा एखादा विद्यार्थी वारंवार शाळेला येत नाही, शाळेला गळतीचं प्रमाण लागलेलं आहे, मग तुम्ही काय कराल? तर अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत, आता ते सगळे प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही, की हेच प्रश्न येतील. परंतु तुमचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास असेल, जो काही आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने उपयोजनात्मक प्रश्न जे वाचलेले आहेत, बालकांचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये किशोरवयीन बालकांच्या समस्या आपण बघितलेल्या आहेत. तर त्या समस्या तुमच्यासमोर व्यक्त करून तुम्हाला त्याच्यामध्ये उपाय विचारले जातील, की तुम्ही यामध्ये कसा उपाय कराल. तर त्या गोष्टी माहिती घेण्यासाठी तुम्हाला मी एक YouTube चॅनलचं नाव सांगतो, की रायझिंग टीचर नावाचं एक ॲप आहे, YouTube चॅनल आहे रायझिंग टीचर. आणि या रायझिंग टीचरवरती जे काही उपयोजनात्मक प्रश्न आहेत, ते उपयोजनात्मक प्रश्न जर तुम्ही केले, तर अशा पद्धतीने उपयोजनात्मक कुठलाही प्रश्न जरी तुम्हाला विचारला, किंवा एखादी सिच्युएशन तुम्हाला क्रिएट करून दिली, तर त्याचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देता येईल. तर त्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला माहीत असू दे, की विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र वगैरे ज्या काय असतील, ते मानसशास्त्राचं जे बुक आहे किंवा फडके प्रकाशनचं बुक आहे, त्याच्यामध्ये त्या पद्धती वगैरे दिलेल्या आहेत.
शैक्षणिक साधनांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. तर ती माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचून जावा. तुम्हाला जर तिथे विचारली तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यानंतर कम्प्युटरचं जे काही नॉलेज आहे, त्या नॉलेजच्या संदर्भामध्ये कारण आता अलीकडं बऱ्याचशा शाळांमध्ये कम्प्युटरची जी काही कामं आहेत, ती शिक्षकांना दिलेली आहेत. आणि आता माझे काही मित्र जे आहेत भरती झालेले, तर त्यांना सध्या कम्प्युटरवरती काम करायला अवघड जातंय. तर त्या अनुषंगानं सुद्धा तुम्ही माहिती घ्या, की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही विचारलं जाईल, की तंत्रज्ञानाचा वापर वगैरे तुम्ही शिक्षणामध्ये कशा पद्धतीने कराल किंवा शाळेची गुणवत्ता साठी अजून तुमच्याकडे काय आयडिया आहेत, काय कल्पना आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे आपण जे काही अभियोग्यता चाचणी झाली किंवा मागची काही शिक्षक भरती झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळं अभ्यासलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नॉलेज घ्यायचं आहे मुलाखतीला जायच्या अगोदर आणि कुठलंही टेन्शन न घेता आपण मुलाखतीला जायचं आहे आणि मुलाखत आपली किंवा हे जे पाठ आहे हा दर्जेदार कशा पद्धतीने होईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि असा दर्जेदार पाठ दिल्यानंतर मनामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवायची, माझं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. घरातून बाहेर पडताना सुद्धा तीच गोष्ट तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. सकारात्मकता तुमच्या मनामध्ये तयार होणं गरजेचं आहे. सकारात्मक विचारतेने तुम्ही बाहेर पडा आणि मुलाखत झाल्यानंतर तिथून सुद्धा परत येताना तुम्ही सकारात्मक विचारानेच बाहेर पडा. तुमचं काम होऊन जाईल. आता राहिली गोष्ट महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की संस्थापकाने एवढं तुम्ही केलेलं आहे, एवढा पाठ दर्जेदार घेतला मी सांगितलेल्याप्रमाणे किंवा याच्यापेक्षाही सुंदर पाठ या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे. परंतु तरीसुद्धा तुम्हाला संस्थापकाने सांगितलं, की अमुक एवढी रक्कम मला द्यावी लागेल तरच मी तुमचं सिलेक्शन करणार आहे. तर त्यासाठी काय करायचं? मुलाखतीला जातानाच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुलाखतीला जात असताना तिथं तुम्हाला शेवटला मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला सांगतील, की आम्हाला एवढी रक्कम तुम्हाला द्यायची आहे. जर एवढी रक्कम तुमच्याकडे पॉसिबल असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमचं सिलेक्शन करू. नाहीतर तुम्ही या ठिकाणी म्हणजे घरी जाऊ शकता. आता तर मला असं ऐकायला मिळालं, की काही जणांना सांगण्यात आलेलं आहे, की तुम्ही इकडे यायची तसल्लीसुद्धा घेऊ नका. म्हणजे तुमच्याकडे जर पैशाची व्यवस्था असेल तरच या ठिकाणी तुम्ही या, अन्यथा येऊ नका. परंतु मी मगाशी सांगितलेलं आहे, की आपल्याला फक्त गुणवत्तेच्या जोरावरती भरती व्हायचं आहे आणि म्हणूनच मी ही जी हा जो व्हिडिओ टाकलेला आहे, हा त्यासाठी टाकलेला आहे, की आपल्याला गुणवत्तेनुसार या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं आहे. पण जर संस्थापकाने पैसे मागितलेच तर काय करायचं? तर एक गोष्ट करायची, जाताना एक 1.5 मीटरचं कापड न्यायचं. त्याच्यानंतर एक गुलालची पुडी घ्यायची. दुसरी गोष्ट खाऊची पानं घ्यायची. 15-20 रुपयाला एक हार मिळतो बाजारात, तो हार घ्यायचा. ते चांगलं व्यवस्थित एका बॉक्समध्ये पॅक करायचं आणि आपण वाढदिवसाला जशी भेट देतो तशा पद्धतीनं त्याच्यावरती कवर घालायचा आणि स्टिकर चिकटायचं. माझ्याकडून सप्रेम भेट वगैरे, तारीख वगैरे टाकायची. तुमची मुलाखतीला जायची तारीख असेल ती तारीख वगैरे टाकायची आणि तो बॉक्स तसाच घेऊन जायचा आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी लिहायची त्या बॉक्समध्ये. ते सगळं साहित्य भरल्यानंतर त्यामध्ये एक चिठ्ठी लिहा आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहा, की सर तुम्ही माझ्याकडं शिक्षक भरती होण्यासाठी मी एवढी गुणवत्ता प्राप्त करून या ठिकाणी आलेलो आहे. परंतु तरीसुद्धा माझी गुणवत्ता न पाहता तुम्हाला केवळ आणि केवळ पैसाच पाहिजे आहे आणि जर माझ्याकडे पैसा असता तर मी या भरतीच्या नादाला लागलो नसतो. एवढी जर लाखोंची संपत्ती माझ्याकडे असती तर. परंतु तरीसुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, माझ्याकडं पैशाची मागणी केलेली आहे. आता मी पैसे देऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट, की मी जरी ते पैसे तुम्हाला दिले तरी या ठिकाणी ते पैसे तुमच्या आयुष्याला पुरणार नाहीत. कारण इथून पाठीमागे पण तुम्ही भरती केलेली आहे. त्यांचे पण पैसे तुम्ही घेतलेले आहेत. संस्थेच्या माध्यमातून अनेक अनुदानं तुम्हाला येतात. ते अनुदानसुद्धा तुम्हाला पुरत नाही आणि मग एवढा पैसा तुम्हाला पुरत नसताना सुद्धा मी जर तुम्हाला 15-20 लाख दिली तर ते तरी तुम्हाला कुठून पुरणार आहे? त्यामुळं हे जे काही मी सामान देणार आहे, ज्यावेळी तुमचा मृत्यू होईल किंवा तुम्ही ज्यावेळेस हे जग सोडून जाल, त्यावेळेला तुम्हाला कुठलाही पैसा तुमच्या उपयोगी येणार नाही. तुम्ही जे काही कमावलेलं आहे, धन, संपत्ती जी काही कमावलेली आहे, ती तुम्ही इथंच ठेवून जाणार आहे. परंतु हे जे मी साहित्य आता तुम्हाला देतोय, हे साहित्य मात्र तुम्हाला तुमच्यासोबत थोड्या अंतरापर्यंत का असेना घेऊन जाता येईल. त्यामुळे हे घ्या. मला तुमची या बदल्यात कुठलीही नोकरी नको, कुठलीही चाकरी नको. हा फक्त आहेर तुम्ही माझा स्वीकारा आणि खाली धन्यवाद असं लिहा
आणि ते कधी द्यायचं, ज्यावेळेस पैशाची मागणी होईल त्यावेळी सांगायचं की हे सर मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. हे गिफ्ट मी गेलो घरी की तुम्ही खोला, याच्यामध्ये मी तुमच्यासाठी कसा व्यवहार करायचा किंवा मी तुम्हाला किती रुपये देणार आहे, माझ्याकडे किती रक्कम अवेलेबल आहे, हे मी त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि हे मी गेलो की तुम्ही खोला आणि त्याच्यामध्ये माझा नंबरसुद्धा आहे किंवा तुमच्या संस्थेकडे माझा नंबर आहे. तो नंबर घ्या आणि तुम्ही मला कॉल करा. तर एवढीच गोष्ट आपल्याला करायची आहे. नालायकपणाचा कळस या संस्थापकांनी गाठलेला आहे. जर का मित्रांनो एवढी जर प्रॉपर्टी आपल्याकडे असती, एवढा पैसा जर आपल्याकडे असता, तर गोरगरिबांच्या मुलांनी डी-एड, बी-एड केले नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आज एका मुलीचा मला मेसेज आला, की "सर, मी डी-एड, बी-एड आहे, टेट 3 दिलेले आहे, त्याच्यानंतर सेटनेट केलेला आहे, पी-एच-डी केलेला आहे. तर सिलेक्शनसाठी माझ्याकडे पैशांची मागणी होईल का?" म्हणजे एवढी गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा मित्रांनो, फक्त पैशासाठी तुम्हाला डावललं जातं आणि हे दुर्दैव आहे. आणि याच्यामुळंच पुढची जी पिढी आहे, त्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही आणि या शिक्षणापासून ही मुलं वंचित राहणार आहेत आणि याला जबाबदार ही सगळी मंडळी, समाजामध्ये अशी जी काही घातक किंवा विकृत प्रवृत्ती आहे, ती या ठिकाणी जबाबदार आहे. आणि त्यामुळं गुणवत्तापूर्ण शिक्षक जर या संस्थेला पाहिजे असतील, तर हा जो काही पैशांचा खेळ आहे, हा बंद केला पाहिजे. आता एक गोष्ट आहे, की कर्मचाऱ्यांची जी भरती आहे शैक्षणिक, ती सुद्धा कंत्राटी पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे या संस्थापकांच्या पायाखालची वाळू सरकलेलीच आहे. कारण त्यांच्याकडचा जो इन्कम येणार आहे शिपाई भरताना, क्लर्क वगैरे भरताना, तर तो इन्कम आता थांबलेला आहे. त्यामुळे शिक्षकांचे रेट अजून वाढतात की काय, याच्या संदर्भामध्ये आपल्याला शंका आहे. परंतु मित्रांनो, माझी एक गोष्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, की पैसे भरून आपण शिक्षक जर झालो, तर त्याचा आपल्याला फायदा काय आहे? भविष्यामध्ये आपल्याला शिक्षण सेवक म्हणून अजून रद्द झालेलं नाही. 3 वर्ष आपण शिक्षण सेवक म्हणून काम करणार. मग आपण पैसे भरायचे, त्याचं व्याज किती होणार? मग आपल्याला शिक्षणातून मिळणार किती? आणि ती व्याजाची रक्कम फेडत आपण बसणार कशी? वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खाजगी संस्थेमध्ये मित्रांनो भरती झाल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पैसे दिले एवढ्यावरच हा खेळ थांबत नाही. पुढं अजून डॉक्युमेंट आपल्याला लागतात. त्यांच्या संस्थापकांच्या सह्या आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्या संस्थापकांच्या सह्या घेत असताना ते आपल्याकडे पैशांची मागणी करतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एवढ्यावरतीच थांबत नाहीत. हे संस्थापक राजकीय पुढारी देखील आहेत. यांचे काही कारखाने असतात. यांच्या काही अजून दुसऱ्या कंपन्या वगैरे असतात आणि मग तिथं जर कर्जाची रक्कम उभा करायची झाली, तर या शिक्षकांच्या नावावरती कर्जाची रक्कम काढली जाते आणि मग शिक्षकांच्याकडे पर्याय नसतो, कारण आपण त्या संस्थेमध्ये नोकरी करत असतो आणि म्हणून या शिक्षकांच्या जीवावरती त्या म्हणजे कारखाने, त्यांची जी कर्ज आहेत, ती या शिक्षकांच्या जीवावरती काढली जातात. स्वतःचे जे काही व्यवसाय उभारायचे आहेत, स्वतःच्या शाळेच्या बिल्डिंगा वगैरे बांधायच्या आहेत, याची जी कर्जांची उचल केली जाते मित्रांनो, ही त्या शिक्षकांच्या नावावरती केली जाते, लक्षात ठेवा. आणि मग त्या शिक्षकांचं भयानक शोषण या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं संस्थेची जी नोकरी आहे, ती नोकरी इतकी पण सोपी नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं पैसे भरताना आता खूप वेळा विचार करा. कारण तुम्हाला असं वाटत असेल, की पैसे भरले, मी 15 लाख रुपये, 20 लाख रुपये भरले, नोकरीला लागलो म्हणजे माझा विषय संपला. तर तसं नाही आहे. संस्थेमध्ये नोकरी करत असताना खूप त्रासदायक आहे. प्रत्येक गोष्टीला तुमची या ठिकाणी अडवणूक केली जाते. प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडनं पैसे मागितले जातात. काही पुढारी तर राजकीय आहेत. मग त्यांच्या वडिलांचे असू दे, आज्जाचे असू दे, पंजाचे असू दे, काय पण जयंती आली, पुण्यतिथी आली, ते सगळे कार्यक्रम या ठिकाणी त्या शिक्षकांना करायला लावतात. त्याचा खर्च त्या शिक्षकांना करायला लावतात. काही इलेक्शन आल्या, इलेक्शनला उभा राहायचं असेल, तर त्या शिक्षकांच्याकडनं पैसा घेतला जातो. त्यांची राबणूक तिकडे प्रचारला वगैरे केली जाते. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. परंतु आपण एका चांगल्या संस्थेबद्दल बोलूया, जिथं फक्त आणि फक्त शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मी परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, की अशा काही संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत, की त्यांना फक्त आपल्या शाळेचं नाव कशा पद्धतीनं उज्ज्वल होईल, इथले विद्यार्थी कशा पद्धतीने चांगले दर्जेदार घडले जातील, चांगले अधिकारी घडले जातील, माझ्या शाळेचं, माझ्या संस्थेचं, माझ्या वडिलांचं, ज्यांनी ही संस्था उभा केली, त्याचं नाव कशा पद्धतीनं मोठं होईल, एवढाच विचार करणाऱ्या संस्था अजूनही काही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तशा ठिकाणी आपल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणून जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पैशाच्या विषयाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं नाही. हा जो व्हिडिओ आहे तो त्याच मुलांच्यासाठी आहे, जे बिन पैशाचा विचार करता, ज्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे, आपल्याला नोकरीला लागायचं आहे आणि भविष्यामध्ये गुणवत्तेच्या जोरावरती जर आपण शिक्षक झालो, तर आपल्याला त्या मुलांच्या प्रतीसुद्धा बांधिलकी निर्माण होईल. त्या संस्थेच्या प्रतीसुद्धा आपल्याला बांधिलकी निर्माण होईल आणि आपण नवनवीन प्रयोग करून त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करू.
त्या संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचं आपण काम करू. पण सुरुवातीला जर का आपण पैसे दिले असतील, तर आपल्याला सहानुभूती राहत नाही. मग आपण नंतर कशा पद्धतीने काम करू हे आपल्याला पण माहीत नाही. आणि हे जे संस्थापक असतात, हे संस्थापक बऱ्याच शिक्षकांचं या ठिकाणी शोषण करत असतात. तुम्ही तुमच्या गावचं उदाहरण घ्या. आजूबाजूला जे कोणी संस्थेत शिक्षक काम करत असतील त्यांना विचारा. तर या अशा गोष्टी असतात. त्यामुळं फक्त आणि फक्त विदाऊट पैशाचं, विदाऊट मनी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. जर नाही शिक्षक झाला, तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठेही क्लासेस वगैरे घेत असाल, काय करत असाल, तर त्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. मित्रांनो, आता यावरती तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. धन्यवाद.